मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशहाचा सरदार अफजल खान यांची प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट झाली। त्या भेटीमध्ये अफजल खान मारला गेला। छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य अफजल खानाचं म्हणजे आदिलशहाचं सैन्य यांची पार या गावामध्ये लढाई झाली। अफजल खानाचा संपूर्ण पराभव महाराजांनी या लढाईमध्ये केला। भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा असा हा प्रसंग आहे। भारतामध्ये अनेक परकीय आक्रमक तत्पूर्वी 700 ते 800 वर्ष सातत्याने येत होते। मोहम्मद घोरी भारतात आला आणि त्याने पृथ्वीराज चौहान याचा सहजी पराभव केला। वास्को द गामा हा कॅलिकतमध्ये आला। झामोरीन नावाच्या राजानं त्याचं स्वागत केलं, त्याला आश्रय दिला। झामोरीन याला स्वतःला सत्तेवरून पदच्युत व्हावं लागलं। परकीय आक्रमक हे फार शूर, कर्तबगार आणि पराक्रमी होते असा प्रकार नव्हता। परकीय आक्रमक हे तुलनेनं भारतीयांपेक्षा कमी पराक्रमी होते। परकीय आक्रमकांचा कावेबाजपणा, खोटेपणा, कपट आणि लबाडी यांना उत्तर देणं भारतीय राज्यकर्त्यांना जमलं नाही। भारतामध्ये परकीयांना सत्ता स्थापन करण्यात यश मिळालं, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण नैतिकतेनं, चारित्र्य संपन्नपणानं आणि नीती अनितीचा विचार करून वागणारे भारतीय राज्यकर्ते होते। मी मित्रांशी मित्रासारखा वागेल, पण समोर शत्रू आला आणि तो कपटानं आणि दगाबाजीनं माझ्याशी वागणार असेल तर मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देईन असं सांगणारे पहिले भारतीय राज्यकर्ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते। अफजल खान हा विजापूरचा मोठा आणि महत्त्वाचा सरदार होता। अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता तो छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत पकडण्यासाठी किंवा मृतावस्थेमध्ये विजापूरला घेऊन जाण्यासाठी। कृष्णाजी अनंत सभासदानं सभासद बकरीत म्हटलेलं आहे, अफजल खानानं विजापूरच्या दरबारात प्रतिज्ञा केली होती, शिवाजी म्हणजे काय त्या चढे घोडियानिशी विजापुरात घेऊन येतो। शिवाजी राजाला घोड्यावर बसवून तो घोडा फरफडत विजापुरात आणतो अशी दरपोक्ती मनामध्ये ठेवून आणि तसं बोलून अफजल खान हा स्वराज्याच्या दिशेने निघाला होता। अफजल खानाला शिवाजी महाराजांचे किल्ले नको होते, अफजल खानाला शिवाजी महाराजांचं राज्य नको होतं, शिवाजी महाराजांचा खजिना नको होता, त्याला फक्त शिवाजी राजे पाहिजे होते। शिवाजी राजांना जिवंत किंवा मृतावस्थेत विजापूरला नेणं हे अफजल खानाचं ध्येय होतं। रवींद्र परमानंदाच्या शब्दात सांगायचं झालं तर अली आदिलशहानं अफजल खानाला आदेश दिला होता, शिवाजीच्या जीवनरूपी धान्याच्या कोठारास आग लावण्याशिवाय दुसरं काहीही करू नकोस, तेवढं एकच काम कर। छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण विनाश करणं हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अफजल खानानं त्याच्या मोहिमेचं नियोजन केलेलं होतं। अफजल खानाला या मोहिमेसाठी भरपूर साधन सामग्री, सैन्य आणि सर्व गोष्टीचा पुरवठा हा अली आदिलशहानं आणि उलिया बेगमेनं केलेला होता। अफजल खानाच्या तयारीत कोणती कसर नव्हती। अंकुश खान, अंबर खान, पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते, झुंजाराव घाडगे सरकार अशी अत्यंत नामांकित सरदार मंडळी ही अफजल खानाबरोबर शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आलेली होती। शहाजीराजांचे चुलत भाऊ मंबाजीराजे भोसले हे देखील अफजल खानाच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध चाल करून आले होते। शिवाजी महाराजांचं स्वराज्य लहान होतं। शिवाजी महाराजांच्या आणि अफजल खानाच्या साधन सामग्रीची आणि सैन्याची तुलना केली असता अफजल खानाचं सैन्य हे महाराजांच्या सैन्यापेक्षा तुलनेनं अधिक होतं। महाराजांकडे साधारण 4, 4.5, 5 हजाराचं सैन्य होतं
अफजल खानाकडे 12 ते 15 हजाराचं सैन्य होतं. अफजल खानाच्या सैन्याकडची साधन सामग्री ही अतिशय विकसित साधन सामग्री होती. अफजल खान घोडे आणि हत्ती घेऊन आलेला होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट की अफजल खानाचं सैन्य हे अनेक लढायांमध्ये तावून सुलाखून निघालेलं सैन्य होतं. या उलट छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यावेळचं सैन्य हे नांगरधारी शेतकऱ्याच्या हातातला नांगर बाजूला ठेवून त्याच्या हातात तलवार देण्याचं काम महाराजांनी केलेलं होतं. अशा शेतकरी कुटुंबातून आलेल्या मावळ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी भरती करून स्वतःचं सैन्य उभं केलेलं होतं. प्रतिकूल परिस्थिती, प्रतिकूल वातावरण आणि प्रतिकूल साधन सामग्री याच्यातला हा एक सामना होता. या सामन्यात अफजल खानाचा विजय होईल असं मोगलांना वाटत होतं, या भारतातल्या परकीय सत्ताधीशांना वाटत होतं आणि तसं व्हावं अशा पद्धतीची तयारी आणि नियोजन करून अफजल खान हा स्वराज्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध चाल करून आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचं एक सगळ्यात महत्वाचं गमक आहे, शिवाजी महाराज जे करणार नाहीत असं त्यांच्या शत्रूला वाटायचं ते महाराज करून दाखवायचे. महाराज आग्र्याला गेले होते. औरंगजेबानं महाराजांना कैदेत ठेवलं. महाराजांभोवती पहारा लावला. 5000 सैनिक महाराजांच्या भोवती कडा पहारा देत होते. अशा कैदेतून महाराज सुटून जायचा प्रयत्न करतील आणि पळून जातील असं औरंगजेबाला कधीच वाटलं नव्हतं. महाराज जे करणार नाहीत असं औरंगजेबाला वाटलं ते महाराजांनी करून दाखवलं. शाहिस्तेखानाचा प्रसंग असाच आहे. शाहिस्तेखानात पुण्यामध्ये राहिला होता. महाराजांच्याच लाल महालात राहिला होता. 1 लाखाचं सैन्य आजूबाजूला लाल महालाच्या होतं. अशा वेळी शिवाजी राजा एखाद्या मध्यरात्री येईल, लाल महालावर हल्ला करेल आणि आपल्याला मारण्याचा प्रयत्न करेल असं शाहिस्तेखानाला कधीच वाटलं नव्हतं. महाराज जे करणार नाहीत असं शाहिस्तेखानाला वाटलं, तेच महाराजांनी करून दाखवलं. आपल्या शत्रूला भेटायला बोलवायचं, त्याला प्रेमानं जवळ घ्यायचं आणि भेटीचं नाटक करून शत्रूला मारायचं. या कलेमध्ये अफजल खान हा अतिशय तज्ञ होता. राजा कस्तुरीजंगा याला कर्नाटकामध्ये अफजल खानाला असंच भेटीला बोलवलं होतं आणि त्याला मारलं होतं. आपल्या शत्रूंना भेटीला बोलवून मारणं, कपटानं त्यांचा शेवट करणं हा अफजल खानाचा स्वभाव होता. आजच्या भाषेत अफजल खानाची ती मोडस ऑपरेंडी होती. अफजल खानाला असं कधीच वाटलं नव्हतं की प्रत्यक्ष शिवाजीराजे हे आपल्याला भेटायला येतील. त्यावेळी शिवाजीराजे सुद्धा अतिशय सावध असतील आणि आपण कपट कारस्थानानं शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला तर शिवाजी महाराज त्याला चोख प्रत्युत्तर देऊ शकतील असं अफजल खानाला वाटत नव्हतं. महाराज जे करणार नाहीत असं अफजल खानाला वाटलं, तेच महाराजांनी करून दाखवलं. सर जदुनाथ सरकारांनी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की इट वॉज अ केस ऑफ डायमंड कट डायमंड. हिऱ्यानं हिरा कापला जावा तसा प्रकार शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीच्या वेळी घडलेला आहे. कवींद्र परमानंद ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या वकिलांची आणि अफजल खानाच्या वकिलाची आणि प्रत्यक्ष अफजल खानाची वाईमध्ये भेट झाली, प्रतापगडाच्या पायथ्याशी दोघांनी भेटायचं ठरवलं, भेटीचं नियोजन केलं गेलं. त्या प्रसंगाचं वर्णन करत असताना कवींद्र परमानंद असं म्हणतो की शिवाजीराजे आणि अफजल खान यांचे वकील एकमेकांना भेटले. त्यांच्यामध्ये तह करायचं असं ठरलं. लोकांना तह होत आहे असं समजलं. खरा प्रकार काय आहे तो एकट्या विधात्याला माहिती होतं. परमानंदाला हेच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेल्यानंतर त्यांना कपटानं मारायचं हे अफजल खानाचं नियोजन होतं. अफजल खान असा भेटायला आला आणि त्यानं कपट कारस्थान केलं नाही तर प्रश्न वेगळा होता, पण अफजल खान कपट कारस्थान करणारच होता याची महाराजांना खात्री होती. असा कपट कारस्थान करणारा अफजल खान भेटायला आला तर त्याला सोडायचं नाही हाही महाराजांचा निर्धार होता. आणि त्यामुळं लोकांना तह होत आहे असं दोघांच्या भेटीच्या दरम्यान समजलं असलं तरी खरा प्रकार काय आहे तो एकट्या विधात्याला माहिती आहे असं कवींद्र परमानंद म्हणतो. विधात्याला माहिती होतं की शिवाजी राजा हा भेटीच्या दरम्यान अफजल खानाला सोडणार नाही, अफजल खान हाही शिवाजी राजाला सोडणार नाही. दोघंही सावध असणार आहेत. त्या दोघांमध्ये जो अधिक सावध असेल तो जिंकणार आहे.
तोच जिंकणार आहे आणि ते अधिक सावध असणारे महाराज होते. महाराज जिंकले, महाराजांनी इतिहास घडवला, महाराजांनी इतिहास बदलला. इतिहासाच्या पानावर महाराजांनी भारतीय राज्यकर्ते हे कपटाला आणि कारस्थानाला यशस्वीपणानं तोंड देऊ शकतात आणि नवा इतिहास घडवू शकतात हे दाखवून दिलं. हे प्रतापगडच्या भेटीनं दाखवून दिलं. महाराजांचं 4,000चं सैन्य एका बाजूला आणि अफजल खानाचं 12 ते 14,000चं सैन्य दुसऱ्या बाजूला, अशी ही विषम लढाई होती. फ्रान्सच्या लष्कराला मॉडेल वॉर म्हणून प्रतापगडची लढाई जी आहे ती शिकवली जात होती. याचं कारण तेच आहे, फ्रान्स हा नेपोलियनवर प्रेम करणारा देश आहे. नेपोलियनच्या लढाया, त्याचा पराक्रम, त्याचं कर्तृत्व याचं फ्रान्सला सातत्यानं कौतुक वाटलेलं आहे. नेपोलियन हा फ्रान्सच्या अभिमानाचा विषय आहे. असं असताना नेपोलियनच्या अनेक जगप्रसिद्ध लढाया सोडून फ्रान्सचे राज्यकर्ते ज्यावेळी प्रतापगडची लढाई ही मॉडेल वॉर म्हणून आपल्या सैन्याला शिकवण्यासाठी परीक्षेला अभ्यासाला नेमतात, त्या अर्थी या लढाईमध्ये काहीतरी विलक्षण आहे हेही आपण कधीतरी समजावून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांना भेटायला अफजल खान येतो आहे ही बातमी कळाल्यानंतर महाराजांनी आपल्या सरदारांची एक बैठक बोलावली. नेतोजी पालकर होते, तानाजी मालुसरे होते, पंताजी गोपीनाथ बोकील होते, मोरोपंत पिंगळे होते. महाराजांचे सगळे महत्वाचे सरदार जे ते या बैठकीला होते. या बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाशी सल्ला करावा, तह करावा, सामोपचार करावा, अशा प्रकारचा सल्ला शिवाजीराजांना दिला गेलेला होता. शिवाजीराजांच्या लक्षात आलं की आपले सहकारी हतवीर्य झालेले आहेत. अफजल खानासारखा बलाढ्य शत्रू येतो आहे, स्वराज्यावर चालून येतो आहे, त्याच्या पुढे आपला निभाव लागणार नाही असं शिवाजीराजांना वाटणं शक्य नव्हतं, पण त्यांच्या सहकाऱ्यांना ते वाटत होतं. अशा परिस्थितीत आपल्या मनोधैर्य घालवलेल्या सहकाऱ्यांचं मनोधैर्य वाढवणं हे काम शिवाजीराजांना पहिल्यांदा करावं लागलेलं आहे. शिवाजीराजांना स्वतःबद्दल खात्री होती, स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल खात्री होती आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन आपण कोणताही विजय मिळवू शकतो ही भावना शिवाजीराजांच्या स्वतःच्या मनात होती. आपल्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये विजयाची प्रेरणा निर्माण करण्याकरता या लढाईच्या सुरुवातीला राजांना प्रयत्न करावे लागलेले आहेत. कृष्णाजी अनंत सभासद बकरीत असं सांगतात की शिवाजीराजांनी अफजल खानाच्या भेटीचं नियोजन करण्यापूर्वी शिवाजीराजांच्या मनामध्ये अनेक गोष्टी होत्या. प्रथम अफजल खान चालून येतो आहे हे कळाल्यानंतर शिवाजीराजांचे सहकारी जे आहेत शिवाजीराजांना तह करा असं सांगत होते. अफजल खानासारख्या कपटी शत्रूशी तह होऊ शकत नाही हे महाराजांना माहिती होतं. महाराजांनी तह करण्याचं नाकारलं. सभासद बकरीतलाच प्रसंग आहे की त्यानंतर काही दिवसांनी शिवाजीराजांच्या स्वप्नामध्ये भवानी देवी आली. भवानी देवीनं शिवाजीराजांना सांगितलं की शत्रू बलाढ्य आहे, अफजल्या जो आहे तो अतिशय कडवा शत्रू आहे, परंतु तुला यश देवविते, तुझ्या हातून अफजल खानाला मी मारणार आहे. भवानी देवीनं शिवाजीराजांच्या अंगात संचार केला. भवानी देवी राजांच्या स्वप्नात आली आणि भवानी मातेनं शिवाजीराजांना असा दृष्टांत दिला. हे स्वतः छत्रपती शिवाजीराजांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं. इथं आपल्याला कौटिल्य अर्थशास्त्राकडे जावं लागतं, कौटिल्याच्या राजकारणाकडे जावं लागतं. कौटिल्य असं सांगतो की राजानं आपल्याला दैवी शक्ती, पाशवी शक्ती, सैतानी शक्ती, भूत प्रेत आणि संबंध यांच्यावर वर्चस्व गाजवणाऱ्या शक्ती ज्या आहेत त्या वश आहेत, त्या आपल्याला अंकित आहेत. अशा प्रकारच्या अफवा लोकांमध्ये पसरवल्या पाहिजेत. अशा गोष्टी प्रजाजनांना आणि सैनिकांना सतत सांगितल्या पाहिजेत. त्यामुळं राजाबद्दलचा प्रजेचा आदर आणि सैनिकांची राजावरची निष्ठा वाढू शकते. कौटिल्य काय म्हणतोय ते एवढ्यासाठीच महत्वाचं आहे की आपले गरितगात्र झालेले सहकारी जे आहेत ते लढाईला तयार व्हावेत, लढाईला जोमानं उभे राहावेत. यासाठी शिवाजीराजांनी भवानी देवीनं त्यांना दृष्टांत दिला. असं सांगितलं असावं ही शक्यता अधिक आहे. सैन्य तयार करणं, सहकारी उभे करणं, त्यांना लढाईसाठी जागृत करणं आणि त्यांच्याकडून लढाई करून घेऊन त्यांच्याकडून मोठा पराक्रम घडवून घेणं हा सगळा प्रकार जो आहे तो प्रतापगडच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलेला आहे. अफजल खान आणि शिवाजी महाराज यांच्यातली ही लढाई म्हणजे दोन अत्यंत तज्ञ बुद्धिबळपटूंमधला सामना आहे.
अफजल खान जो आहे तो शिवाजीराजांविरुद्ध चालून आलेला आहे. शिवाजीराजे राजगडावर होते. अफजल खान साहजिक पुण्याला येणं जे ते अभिप्रेत होतं. अफजल खान पुण्याला येण्यासाठी प्रयत्नशील असणार. अशा वेळी शिवाजीराजे जे आहेत ते प्रतापगडच्या दिशेनं गेलेले आहेत. शिवाजीराजे हे अफजल खानाचं एकमेव ध्येय होतं. त्यामुळं अफजल खानाला शिवाजीराजांना पकडण्यासाठी प्रतापगडच्या दिशेनं यावं लागलं. त्यासाठी अफजल खान वाईला येऊन राहिला. वाई या गावचा अफजल खान 12 वर्षापेक्षा अधिक काळ सुभेदार होता. या परिसराची त्याला माहिती होती. या परिसरावर त्याचं वर्चस्व होतं आणि शिवाजीराजांना जिवंत किंवा मृत पकडून विजापूरला नेऊन विजापूरच्या दरबारातलं आपलं वजन वाढवणं हे अफजल खानाचं ध्येय होतं. त्यासाठी तो अत्यंतिक प्रयत्नशील होता. त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून अफजल खान हा विजापुरातून बाहेर पडल्यानंतर वाईच्या दिशेनं निघालेला. शिवाजीराजांचे नातेवाईक असलेले बजाजी निंबाळकर यांना अफजल खानानं कैदेत टाकलं. बजाजी निंबाळकरांच्या सुटकेसाठी शिवाजीराजांनी कसे प्रयत्न केले, येसूबाई राणी सरकारांचं त्यात सहकार्य शिवाजीराजांना कसं लाभलं आणि बजाजी निंबाळकरांना अफजल खानाच्या कैदेतून सोडवत असताना अफजल खान धनाचा लोभी आहे, त्याला पैशाचा मोह कमालीचा आहे, याची माहिती शिवाजीराजांना कशी मिळाली, हा सगळा मनोवेधक प्रकार आहे. शिवाजीराजे आणि अफजल खान यांच्यामध्ये भेट होण्यापूर्वी काय घडलं, अफजल खानानं स्वतःचा वकील स्वतःहून शिवाजीराजांकडे प्रतापगडावर पाठवलेला आहे. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे त्याचं नाव. कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला अफजल खानाकडून एवढ्याच डायरेक्शन्स होत्या की काहीही करून शिवाजीराजाला भेटीला तू वाईला बोलव, पुढचं काम मी बघतो. शिवाजीराजांनी पहिल्या भेटीत कृष्णाजी भास्करला सांगितलेलं आहे की बाबा रे, मी अफजल खानाला भेटायला वाईला येऊ शकत नाही. मी बादशाहचे असंख्य अपराध केलेले आहेत. मी अफजल खानाला घाबरतो. मला त्याची अतिशय भीती वाटते. हा माझ्या वडिलांचा मित्र आहे आणि तो मला काकांसारखा आहे. हे सगळं पत्रामध्ये लिहिलेलं आहे. हे सगळे त्याचे रेफरन्सेस जे आहेत ते समकालीन कागदपत्रांमध्ये आलेले आहेत. दोन बुद्धिबळपटू एकमेकाशी लढत होते. शिवाजीराजांनी सांगितलं मी अफजल खानाला भेटायला तयार आहे, पण अफजल खानानं माझे सगळे अपराध माफ करण्याकरता खान साहेबांनी स्वतः वाईतनं बाहेर पडलं पाहिजे, प्रतापगडच्या पायथ्याशी आलं पाहिजे, तिथं माझी भेट घेतली पाहिजे. ते मला स्वतः भेटायला प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत आलेले आहेत. हे एकदा लोकांना दिसलं की मला धैर्य येईल, धाडस येईल आणि माझं अवसान जे ते राहील. शिवाजीराजांना मानसशास्त्रीय लढायांची माहिती होती आणि त्यांचा अभ्यास होता असं दिसतं. एखादी खोटी गोष्ट शत्रूला पुन्हा पुन्हा सांगितली तर शत्रू ती खरी मानेल हे शिवाजीराजांना माहिती होतं. मला अफजल खानाची भीती वाटते, मी तुम्हाला घाबरतो, मला अफजल खानाच्या विरुद्ध उभं राहणं सोडाच, अफजल खानाच्या समोर उभं राहायचंही धाडस माझ्यात नाही. ही खोटी गोष्ट शिवाजीराजांनी पुन्हा पुन्हा अफजल खानाला, त्याच्या सरदारांना, त्याच्या वकिलांना सांगितलेली आहे. शिवाजीराजांच्या वकिलांनी स्वतः अफजल खानाला सांगितलेली आहे. याचे मानसशास्त्रीय परिणाम जे आहेत ते समोरच्या शत्रूवर करण्याचा प्रयत्न शिवाजीराजे करत होते. ही गोष्ट सुद्धा विलक्षण कल्पकतेचं लक्षण म्हणून आपण समजावून घेतली पाहिजे. अफजल खानानं खूप प्रयत्न केला शिवाजीराजे वाईला यावेत म्हणून. शिवाजीराजे वाईला येणार नाहीत हे अफजल खानाला ज्या क्षणी निश्चित झालं त्या क्षणी अफजल खानानं प्रतापगडला जायचं नक्की केलं. कारण अफजल खानाला अमर्यादित काळापर्यंत वाईत राहणं आणि शिवाजीराजांची वाट बघणं शक्य नव्हतं. शिवाजीराजे भेटायला तयार झालेले आहेत एवढीही गोष्ट अफजल खानाशी साठी पुरेशी होती. जावळीच्या खोऱ्यामध्ये आणि प्रतापगडच्या परिसरात राहणारा जावळीच्या मोऱ्यांपैकी प्रतापराव मोरे नावाचा एक सरदार हा अफजल खानाबरोबर होता. त्याला जावळीची खडानखाडा माहिती होती. तेव्हा त्याला सोबत घेऊन आपण प्रतापगडला जावं आणि शिवाजीराजांना भेटावं आणि भेटीमध्ये शिवाजीराजांना कपटानं मारावं हे अफजल खानाचं नियोजन ठरलं. काही इतिहासाचे अभ्यासक हे शिवाजी महाराज आणि अफजल खानाचे वकील एकमेकांना भेटले. शिवाजी महाराजांचा वकील अफजल खानाला भेटला आणि त्यानं अफजल खानाची स्तुती केली. अफजल खानाची स्तुती केली त्यामुळे अफजल खान थोडासा कलला आणि एकदा माणूस कलला की त्याला कलंडायला वेळ लागत नाही. अशा प्रकारचा प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करतात, असा प्रकार नाही. अफजल खान हा सावध होता, कमालीचा सावध होता. शिवाजीराजे हे देखील सावध होते, कमालीचे सावध होते. दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध शहकाटशहाचं राजकारण सुरू केलेलं होतं. ज्याला अधिक सावध राहणं जमलं, ज्यानं अधिक काळजी घेतली, जो अधिक पराक्रमी होता
ज्याच्याकडे अधिक प्रतिभा होती तो जिंकला आणि तो जिंकलेला राज्यकर्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अफजल खान बेसावत नव्हता. स्तुतीमुळे अफजल खान कलला नाही आणि अफजल खान आपोआप कलंडला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी कौशल्यावर, चातुर्यावर आणि विलक्षण राजकारण पटुत्वाचा अनुभव अफजल खानाला देऊन त्याचा संपूर्ण पराभव केलेला आहे. महाराजांची आणि अफजल खानाची भेट जी आहे ती प्रतापगडाच्या फायद्याशी होणार हे निश्चित झालं. भेटीसाठी शिवाजीराजांनी शामियाना उभारलेला आहे. त्या शामियान्याचं वर्णन कृष्णाजी अनंत सभासदाच्या सभासद बकरीत आहे. सभासद म्हणतो, सभासदानं ते वर्णन केलेलं आहे की अफजल खान त्या शामियान्यात येऊन बसला. तो शामियाना बघितला आणि त्या शामियान्याकडे बघून कृष्णाजी अनंत सभासद यानं अफजल खानाचे लिहिलेले शब्द आहेत. सभासद म्हणतो, अफजल खान त्या शामियान्यात बसल्यानंतर असं म्हणाला की असली मोती ऐसी मोतीलक सदर पातशाकडे ऐसा सामान नाही, तो सामान येणे जातीने मिळवला. शिवाजीराजांनी असं वैभव मिळवलेलं आहे की जे प्रत्यक्ष बादशाकडे नाही. अफजल खानाचं मानसिक संतुलन ढासळावं आणि त्याच्या मनाची चलबिचल व्हावी इतका आलिशान शामियाना भेटीसाठी शिवाजीराजांनी तयार केलेला होता आणि त्या शामियान्यामध्ये महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली. प्रत्यक्ष शामियान्यात काय घडलं याच्याबद्दल मराठ्यांची कागदपत्र आणि परकीय राज्यकर्त्यांची म्हणजे आदिलशाची कागदपत्र, ब्रिटिशांची कागदपत्र, फ्रेंचांची कागदपत्र, मोगलांचे इतिहास तज्ज्ञ ह्या वेगळ्या गोष्टी सांगतात. जदुनाथ सरकारांनी याच्यावर फार मार्मिक भाष्य केलेलं आहे. जदुनाथ सरकार म्हणतात की जेव्हा दोन थोर माणसं एकमेकांना एकांतात भेटतात त्यावेळी आत काय घडलं हे त्या दोघांनाच माहिती असतं. शिवाजी महाराज आणि अफजल खान ही दोघं एकमेकांना एकांतात भेटलेले होते, त्यामुळे आत काय घडलं हे त्या दोघातल्या एकालाच माहिती होतं आणि त्या दोघातला एक दोघांना माहिती होतं. जदुनाथ सरकार पुढं असं म्हणतात की शिवाजीराजे आणि अफजल खान या भेटीच्या मध्ये आणखी गंभीर गोष्ट अशी आहे, कठीण गोष्ट अशी आहे की ज्या दोन थोर माणसापैकी एकच माणूस बाहेर आलेला आहे. त्यामुळं आत काय घडलं हे तोच जे सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवणं याच्या पलीकडे आपल्याला दुसरा पर्याय नाही. शिवाजीराजे आणि अफजल खान यांच्या भेटीच्या दरम्यान काय झालं याच्याबद्दल शिवाजीराजे जे सांगतायत तेच घडलं असं मानण्याशिवाय गत्यंतर नाही असं जदुनाथ सरकारांना म्हणायचं आहे. सभासदांना सांगितलेला प्रसंग आहे की शिवाजीराजे अफजल खानाला भेटायला प्रतापगडावरून खाली उतरले. अफजल खान आधी शामियान्यात जाऊन बसला होता. अफजल खानाला पाहिल्यानंतर शिवाजीराजे जे ते दारात थांबले. शिवाजीराजांनी अफजल खानाचा जो बॉडीगार्ड होता, अंगरक्षक होता, बडा सय्यद, मराठी कागदपत्रात त्याचा सय्यद बंडा म्हणून उल्लेख आहे, त्याला बाहेर जायला सांगितलं. आपण अधिक घाबरतोय असं नाटक केलं. मग शिवाजीराजांकडे बघत अफजल खान म्हणाला, या राजे आणि भेटा आम्हाला. महाराज आत गेले, शामियान्यात गेले. दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. गळाभेट घेत असताना अफजल खानानं शिवाजीराजांचं डोकं आपल्या काखेत पकडलं. कमरेची जी आहे ती कट्यार काढली. शिवाजीराजांच्या पाठीमध्ये वार करण्याकरता त्यानं वार जो आहे तो हात जो आहे तो वरती नेला. आपल्याला अशा पद्धतीनं कपट्यानं मारण्याचा प्रयत्न अफजल खान करतो आहे हे राजांच्या लक्षात आलं. शिवाजीराजांनी त्यांच्या कमरेची कट्यार काढली आणि त्या कट्यारीनं अफजल खानाच्या पोटावर वार केले. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. शिवाजीराजांनी वाघनखं वापरली असा उल्लेख जे दी शकावलीमध्ये आहे आणि शाहीर अग्निदास हा देखील हा उल्लेख करतात. कवींद्र परमानंद हा मात्र शिवाजीराजांनी कट्यारीनं अफजल खानाचं पोट फाडलं असा उल्लेख करतो. कशानेही असेल पण शिवाजीराजांनी अफजल खानाचं पोट फाडलं, त्याची आतडी बाहेर काढली आणि शिवाजी महाराज जे ते शामियान्यातनं उडी मारून जे ते बाहेर जे ते निघून गेले, प्रतापगडच्या दिशेनं पळून गेले. संभाजी कावजी कोंढाळकर नावाच्या शिवाजीराजांच्या अंगरक्षकानं अफजल खानाचा पाठलाग केलेला आहे. तशा अवस्थेत आपलं पोट अफजल खानानं आवळून धरलं. अफजल खान पालखीत बसला. अफजल खानाची पालखी जी आहेत ते भोई जे आहेत ते वाईच्या दिशेनं जे आहेत पारच्या दिशेनं जे आहेत ते धावायला लागले. थांबा म्हणत त्यांच्या पाठीमागं संभाजी कावजी कोंढाळकर लागला. संभाजी कावजी कोंढाळकरानं ती पालखी थांबवली. थांबवायची पद्धत अशी की ती पालखी थांबत नाही हे बघितल्यानंतर संभाजी कावजी कोंढाळकरानं पालखीचे जे भोई होते त्या भोयांच्या मागच्या बाजूच्या भोयांचे पाय तोडलेले आहेत. पालखी जमिनीवर आदळली. अफजल खानाला पालखीतनं ओढून बाहेर काढलं संभाजी कावजी कोंढाळकरानं. हातातल्या तलवारीनं अफजल खानाचं डोकं कापून टाकलं. ते डोकं हातात घेतलं, हातात धरलं संभाजीनं आणि संभाजी कावजी कोंढाळकर ते डोकं शिवाजीराजांना दाखवण्यासाठी जो आहे तो प्रतापगडच्या दिशेनं धावत सुटलेला आहे.
हिंदी सिनेमे अलीकडे झाले की नायक जो आहे तो खलनायकाला मारतो आहे, खलनायकाचे सगळे साथीदार मारतो आहे आणि नायकाच्या केसालाही धक्का लागत नाही, नायकाचा एकही साथीदार मरण पावत नाही, असं हिंदी सिनेमात वारंवार दाखवलं जातं. तो प्रकार हिंदी सिनेमाच्या लोकांनाही लाजवेल असा प्रकार प्रत्यक्षामध्ये घडवून दाखवला शिवाजी महाराजांनी 10 जून 1659ला. शिवाजीराजे आणि त्यांचे 10 अंगरक्षक जिवंत राहिले. शिवाजीराजांच्या अंगरक्षकाला एकाही अंगरक्षकाला कसलाही त्रास झाला नाही. अफजल खान मारला गेला, अफजल खानाचे 10च्या 10 अंगरक्षक मारले गेले. इतकंच काय, पण अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा देखील मारला गेला. शामियान्यातून बाहेर पडणाऱ्या शिवाजीराजांच्या अंगावर कृष्णाजी भास्कर चालून आला. कृष्णाजी भास्करानं त्याची तलवार महाराजांवर उगारली. महाराजांनी त्याला सांगितलं की शिवाजीराजा हा ब्राह्मणांवर वार करत नाही, तू जा. तरीही कृष्णाजी भास्कर ऐकायला तयार होईना. त्यावेळी शिवाजी महाराजांना कृष्णाजी भास्करला मारणं भाग पडलं. आपली वकिली कुठं थांबते हे वकिलाला कळत नाही आणि चुकीच्या माणसाचं वकीलपत्र माणसानं घेतलं तर त्याचं काय होतं, याच्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात ज्वलंत उदाहरण हे कृष्णाजी भास्करचं आहे. शिवाजी महाराज, त्यांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील आणि महाराजांचे 10च्या 10 अंगरक्षक जे आहेत ते प्रतापगडावर सुखरूप पोहोचलेले आहेत. ते या लढाईमध्ये त्यांना काहीही झालेलं नाही. अफजल खानाच्या 10च्या 10 अंगरक्षकांची नावं कवींद्र परमानंदानं शिवभारतात दिलेली आहेत. त्यामध्ये जीवा महाला आहे, त्यामध्ये हेसाजी कंक आहे, त्यामध्ये विसाजी मुरुमकर आहे. शिवाजी महाराजांचे अतिशय जवळचे संभाजी कावजी कोंडाळकर आहे. अतिशय जवळचे असे अंगरक्षक आहेत. सूरजी काटे आहे. अफजल खानाच्या 6च अंगरक्षकांची नावं जी आहेत ती कवींद्र परमानंदानं दिलेली आहे. याचा अर्थ जेव्हा परफेक्ट माहिती असते तेव्हाच परमानंद सांगतोय. जिथं माहिती परफेक्ट नाही तिथं परमानंद अंदाजे जे ती 4 नावं ठोकून देत नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली. अफजल खानाचं 10 ते 12 हजाराचं सैन्य पारलं होतं. अचानक ह्या 10 ते 12 हजाराच्या सैन्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्यानं हल्ला केलेला आहे, आक्रमण केलेलं आहे आणि अफजल खानाची अख्खी छावणी कापून काढलेली. या घटनेचं मूल्यमापन जे आहे ते मराठ्यांनी कसं केलेलं आहे, सभासदानं सभासद बकरीत लिहिलेलं आहे की पूर्वी भीमानं दुर्योधनाला जसा मारला महाभारतात तसाच शिवाजीराजांनी अफजल खानाला मारलेला आहे. अफजल खान म्हणजे बळाने आणि अंगानेही दुर्योधनासारखा होता, अचाट शक्ती असलेला होता. त्या शिवाजीराजाने मारला, ही गोष्ट सामान्य झाली नाही हे सभासद सांगतोय. शिवाजी महाराजांच्या समकालीनांना शिवाजीराजांनी अफजल खानाचा वध केला म्हणजे नेमकं काय केलं याचं पुरेसं आकलन होतं हे कृष्णाजी अनंत सभासद वाचल्यानंतर कळतं. शिवाजीराजांनी अफजल खानाचा वध केला, तो कपटानं केला, तो दुष्टपणानं वागून केला वगैरे वगैरे वर्णनं जी आहेत ती ब्रिटिशांपासून आदिलशहाच्या कागदपत्रांमध्ये आढळतात. परंतु जो अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत पकडून आणतो, जिवंत वा मृतावस्थेत शिवाजीराजांना विजापूरला घेऊन येतो अशी प्रतिज्ञा करूनच बाहेर पडलेला होता, त्या अफजल खानाला जिवंत जाऊ देणं हे शिवाजी महाराजांच्यासाठी पुरुषार्थाचं लक्षण नव्हतं. शिवाजी महाराजांनी भेटीचं नियोजनच असं केलेलं होतं की या भेटीत शिवाजीराजे आणि अफजल खान एकतर दोघंही मारले जातील किंवा शिवाजीराजे हे जिवंत राहतील, अफजल खान मारला जाईल. परंतु अफजल खान जिवंत राहील, शिवाजी महाराज मारले जातील अशा प्रकारची शक्यता या भेटीच्या दरम्यान शिवाजीराजांनी नष्ट केलेली होती. या भेटीच्या प्रसंगामध्ये विलक्षण नाट्य शिवाजीराजांनी निर्माण केलं. ही भेट एका विलक्षण उंचीवर नेली. या भेटीची चर्चा त्यानंतर जी 350 वर्ष झाली तरी भारतवर्षामध्ये सातत्यानं होते आहे. शिवाजी महाराज आग्र्याला गेले, त्यानंतर शिवाजी महाराज दक्षिणेमध्ये गेले. जिथे जिथे शिवाजी महाराज गेले होते तिथं तिथं त्यांना बघायला रयत येत होती, प्रजा येत होती. आणि शिवाजी महाराजांची ओळख काय तर आदिलशहाचा सरदार अफजल खान याचं भेटीमध्ये ज्यानं पोट पाडलं तोच हा शिवाजीराजा, म्हणून लोक शिवाजीराजांकडे बोट दाखवत होती, शिवाजीराजांना ओळखत होती. शिवाजीराजे हे मित्रांशी मित्रासारखे वागलेले आहेत, पर समोर आक्रमण करणारा आणि तुमचा जीव घेण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आलेला अफजल खानाचा शत्रू जर पुढं असेल, अफजल खानासारखा शत्रू तुमच्या अंगावर आला असेल तर त्याची कबर जी आहे ती प्रतापगडाच्या पायथ्याशी उभी करावीच लागेल, हे शिवाजीराजांचं धोरण होतं. शिवाजीराजांनी अफजल खानाला नुसतं मारलं नाही, त्याचं सगळं लष्कर बुडवलेलं आहे, त्याचा सगळा खजिना ताब्यात घेतलेला आहे. शिवाजीराजांच्या प्रतिभेचा आणि कल्पकतेचा विलक्षण आविष्कार म्हणजे शिवाजीराजांची आणि अफजल खानाची प्रतापगडाची भेट आहे. प्रतापगडाच्या भेटीनंतरचं एक विलक्षण युद्ध आहे.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये, प्रतिकूल साधन सामग्री असताना, कमी सैन्य असताना बलाढ्य शत्रूवर विजय कसा मिळवायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला अफजल खान आणि शिवाजीराजांच्या भेटीचा प्रसंग हा पुन्हा पुन्हा वाचावा लागेल. 10 नोव्हेंबर 1659ला शिवाजीराजांची आणि अफजल खानाची भेट झालेली आहे. त्यापूर्वी काही दिवस, त्यापूर्वी 2 ते 2.25 महिने 5 सप्टेंबर 1659ला छत्रपती शिवाजीराजांच्या अत्यंत लाडक्या पत्नी सईबाई साहेब यांचं निधन झालेलं आहे. सईबाई साहेबांच्या मृत्यूनंतर दुःख व्यक्त करायलाही शिवाजीराजा जो आहे घरात थांबलेला नाहीये. शिवाजीराजे हे रणभूमीवर उतरलेले आहेत. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ अशी वाक्य नाटकात शोभून दिसत असतील, अशी वाक्य शिवाजीराजांच्या जीवनात शिवाजीराजांनी जगून दाखवलेली आहेत. शिवाजीराजांनी ते करून दाखवलेलं आहे. सईबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूचं दुःख करत शिवाजीराजे कुटुंबियांसोबत थांबणे हे गरजेचं होतं. तरी सुद्धा कुटुंबियांना तशा अवस्थेत सोडून शिवाजीराजे जे ते हातावर धगधगता अंगार आणि निखारा घेऊन जे ते लढाईच्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत. मोठमोठे विजय प्राप्त होतात त्यावेळी माणसाला कमानीचा त्याग करावा लागतो, विलक्षण बलिदान करावा लागतो, त्याशिवाय विजयश्री त्याच्या पायाला स्पर्श करीत नाही. अफजल खानाचा प्रसंग, पराभवाचा प्रसंग समजावून घेत असताना शिवाजीराजांच्या जीवनातले हे प्रसंगही आपण जाणून घेतले पाहिजे. अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजीराजांनी ज्या ठिकाणी अफजल खान मरण पावला, ज्या ठिकाणी बडा सय्यद मरण पावला, त्या ठिकाणी त्याची कबर बांधा असे आदेश दिलेले आहेत. मृत्यूनंतर वैर संपतं हा संस्कार शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेला आहे. अफजल खानाची प्रतापगडच्या पायथ्याशी असलेली कबर ही अफजल खानाचं स्मारक नाहीये, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शिवाजी महाराजांना या भेटीच्या प्रसंगामध्ये वाचवणाऱ्या जीवा महाला यांच्या, शिवाजी महाराजांसाठी कल्पकतेनं प्रयत्न करणाऱ्या पंताजी गोपीनाथ बोकील या त्यांच्या वकिलाच्या, शिवाजी महाराजांसाठी रणांगणावर लढणाऱ्या कान्होजी जेध्यांचा आणि येसाजी कंक आणि असंख्य वीरांच्या पराक्रमाचा ते स्मारक आहे. अफजल खानाची कबर हे मराठ्यांच्या कर्तृत्वाचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्पकतेचं आणि प्रतिभेचं स्मारक आहे. अलीकडे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं तो दिवस आम्ही शिवप्रताप दिन म्हणून साजरा करतो. शिवप्रताप दिन म्हणून साजरा एखादा दिवस करावा असे असंख्य दिवस शिवाजी महाराजांनी दिलेले आहेत. परंतु शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या भेटीला इतिहासात सर्वाधिक महत्त्व आहे, कारण ही लढाई ही सगळ्यात संघर्षाची लढाई होती. ही लढाई ही सगळ्यात प्रतिकूल लढाई होती. शिवाजी महाराजांनी एखादी कमांडो कारवाई करावी त्या पद्धतीनं अफजल खानाला संपवलेलं आहे, त्या पद्धतीनं अफजल खानाचं सैन्य संपवलेलं आहे. एका रात्रीत अफजल खान नावाचं संकट जे आहे ते शिवाजी महाराजांनी संपवलेलं आहे. नुसतं संपवलेलं नाहीये, तर आदिलशाहच्याच कागदपत्रांनुसार त्यानंतर शिवाजीराजांनी आणि शहाजीराजांनी विजापूर जिंकण्याचा प्रयत्न केलेला असावा असं वाटावं, अशी परिस्थिती आणि कागदपत्र सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स जो आहे तो पुढे येतो. शिवाजीराजांची कल्पकता, शिवाजीराजांची प्रतिभा आणि आपल्या सामान्य सैनिकांमध्ये असामान्य पराक्रम करण्यासाठीचं चैतन्य निर्माण करण्याची शिवाजीराजांची वृत्ती, या सगळ्या गोष्टी शिवाजीराजे आणि अफजल खान यांच्या भेटीत दिसून येतात. शिवाजीराजांनी काय केलं हे समजावून घ्यायचं असेल तर शिवाजीराजे आणि अफजल खान यांच्या भेटीचा हा प्रसंग आपण जाणून घेतला पाहिजे. आयुष्यात आपल्याला जेव्हा उदास वाटेल, निराश वाटेल, अनेक संकट आपल्या समोर येतील, त्यावेळी संकट समोर आलेली असताना संकटांशी निर्भयपणानं कसं लढावं ह्याचा एक वस्तुपाठ जाणून घ्यायचा असेल तर शिवाजीराजे आणि अफजल खान यांची भेट आणि या भेटीमध्ये शिवाजीराजांनी मिळवलेलं विलक्षण यश याचा अभ्यास आपण केलाच पाहिजे. शिवप्रताप दिन हा साजरा करत असताना या इतिहासाकडे आपण आवर्जून पाहिलं पाहिजे. महाराजांचा इतिहास आणि महाराजांचा हा पराक्रम समजावून घेतला पाहिजे. तुम्हा सर्वांना शिवप्रताप दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी.